नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी कोलशेत ढोकाई रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला। वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षापासून कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाईकडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या साहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला। हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवरती बदल केले होते। कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाईकडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाने बंद केला होता। हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत ढोकाई, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर, ब्रह्मांड, लोढा आमरा येथील सुमारे 2.25 लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती। हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकुम येथील राममारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता। परिणामी या रस्त्यांवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत होती। कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाईकडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुद्ध दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती। तसेच वयोवृद्ध नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता। तसेच अपघाताचीही भीती होती। स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी हायलँड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, तेव्हाही संजय भोईर यांनी हा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती। आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला आहे। तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आज सदर रस्ता खुला करण्यात यावा यासाठी भाजपाचे दत्ता गाडगे, हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, तन्मय भोईर, मत्स्यगंधा पवार यांनी सांगितलं की आम्हीही भाजपाच्या वतीने सुरुवातीपासून यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करत होतो, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करत होतो। म्हणून यावेळी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर व सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आम्ही सातत्याने संजय भोईर असेल, मी असेल, उषा भोईर असेल, भूषण भोईर असेल, आणि सातत्याने हा कल्लोळ खोला आम्ही मागे लागलो होतो। आणि हा कट खोलाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असताना त्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमच्याबरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी हा कट तोडण्यासंदर्भात तत्काळ मंजुरी दिली। आणि त्या ठिकाणी त्या भागातले म्हणजे कोलशेत रोडचे सर्व या ठिकाणी जे सोसायटीचे लोक आहेत, त्या जो नाहक त्रास होत होता तो त्रास आजपासून त्याकडे दूर होणार आहे। त्या दिवसापासून त्या ठिकाणी कोलशेत रस्ता जो कट त्या ठिकाणी बंद केला होता आणि लोकांना येण्यासाठी जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत होता। ज्या दिवसापासून हा कट बंद त्या ठिकाणी करण्यात आला त्या दिवसापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही सतत त्या ठिकाणी चर्चा करून आज मला तर वाटतं की 10-15 वेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्यांना व्यवस्थित परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली की बाबा ह्या कट मुळे त्या ठिकाणी लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो। जवळजवळ 1-2 तास त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची परवा त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी सभेसाठी आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर या मंजुरीच्या ह्याच्यातनं आम्ही काम चालू त्या ठिकाणी केलेलं आहे। माननीय आयुक्त साहेबांशीही बोलणं झालं, ट्रॅफिक डीसीपींशी पण त्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी झालं। सर्वांनी मंजुरी त्या ठिकाणी दिल्यानंतर आज आम्ही त्या ठिकाणी हा कट ओपन करत आहोत। सगळ्यांच्या तक्रारी हा रस्ता ओपन करून द्या, कारण मुलांना शाळेत जाण्याचा त्रास होता, महिलांना वर्किंग डे साठी, कारण इथून जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्यामुळे पूर्ण ट्रॅफिकमध्ये 2-2 तास ट्रॅफिकमध्ये थांबून त्यांना प्रवास करावा लागत होता। म्हणून संध्याकाळी जर आपण बाहेर गेला आणि घरी येण्याचा विचार केला तर प्रत्येक वेळेस ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता। म्हणून हा रस्ता आम्ही ओपन केलेला आहे। सन्माननीय मार्गदर्शन ज्यांनी आम्हाला शिंदे साहेबांनी यांनी जो हा आदेश दिला होता की हा रस्ता ओपन करून घ्या आणि सगळ्या लोकांना हा प्रवास करण्यासाठी हा रस्ता ओपन होईल, त्यांचा मी आभार मानते। शिंदे साहेबांचं, मुख्यमंत्र्यांचं मी
अभिनंदन करते आणि त्यांच्याकडनं स्वागत बी करतो. त्या इकडच्या ज्या सोसायट्या होत्या त्या सोसायटीच्या लोकांची मागणी होती आणि तिथं आमच्या पत्रकारांची बी मागणी होती का या भागातला जो रस्ता आहे तो रस्ता आपला कापरवाडी ते आपला डोकाली हा रस्ता ओपन झाला तर बरं पडेल. जेणेकरून हायलँडवरनं किंवा आपण दोस्तीच्या इथून जात होतो तेव्हा ते ट्रॅफिक खूप व्हायची आणि तिथून जाण्याचा रस्ता बी खूप लांब होतं. तर या रस्ता ओपन केल्यामुळं आता या परिसरातील जी लोक आहेत जी सोसायटीमध्ये लोक राहतात त्या लोकांना चांगलंही झालेलं आहे. कारण हा 2 मिनिटाचा रस्ता होता, तिथून जायचं तर 10 मिनिटं लागत होती. हा रस्ता ओपन झाल्यामुळं खूप लोकांच्या आता परिस्थिती खूप चांगली आहे. ज्यावेळी ठाणे महानगरपालिका भांगर साहेब आले त्याच्यानंतर इकडचे जे क्रॉसिंग होतं सगळं बंद करायला गेलं. त्यावेळी हे क्रॉसिंग बंद केलं होतं आणि ज्यावेळी बंद केलं त्यावेळीपासून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे खुलं करण्याबाबत सगळ्यांना निवेदन देतो. इथल्या सगळ्या सोसायटीचे पदाधिकारी असतील, सोसायटीचे रहिवासी असतील, नागरिक असतील या आणि रिक्षावाले असतील, वाहनधारक सुद्धा या सगळ्यांची मागणी होती की हा रस्ता परत खुला केला जावा आणि यासाठी माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला. आमच्या मागणीला अनुसरून आमदार संजय केळकर साहेब यांनी डीसीपी असतील, ठाणे महानगरपालिका आयुक्त असतील यांच्याकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला आणि या 6 महिने कुठे पाठपुरावा केल्यानंतर आज हा रस्ता पुरा खुला केला जातोय. नमस्कार. खरं पाहायला गेलं तर गेल्या वर्षभरापासून जी फडफड आपल्या कोलशेत रोडचे हायलँडचे रहिवासी असतील यांना हा जो मार्ग होता बंद करण्यात आला होता. मेट्रोच्या कामाचं निमित्त सांगून हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून हायलँड रोड असेल, कोलशेत रोड असतील या रोडवरील सर्व नागरिक याच्यातनं त्रस्त झाले होते. या विभागातले माननीय स्थानिक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या निदर्शनात जेव्हा ही गोष्ट आली त्यावेळेस तातडीच्या बैठका माननीय आयुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे, माननीय डीसीपी साहेब असतील ट्रॅफिकचे यांच्या जेव्हा निदर्शनात आणून इथं जवळपास 2 ते 3 पाहणी दौरे झाले आणि या पाहणी दौरे झाल्यानंतर कुठेतरी आश्वासित केलं गेलं की बाजूला जी मेट्रो लाईन चालू आहे त्याचे पिलरचं काम झाल्याच्या नंतर त्वरित हा खोललं जाईल. की हा जो कापरवाडीचा रस्ता जो बंद होता तर त्याच्यामुळे तो बंद झालं. त्या रोडच्या मुळे ते ट्रॅफिक थोडी वाढलेली होती त्या पट्ट्यामध्ये. तर संजय भोईर साहेबांच्या, देवराम भोईर आणि भूषण भोईर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांना रिक्वेस्ट करून, प्रतापसर साहेबांना रिक्वेस्ट करून, ट्रॅफिक आणि TMC रिक्वेस्ट करून हा रस्ता वर्षभराच्या फॉलोअप नंतर आज हा रस्ता ओपन होत आहे. सदरचा रस्ता हा गेल्या वर्षभरापासून बंद होऊन जो लोकांचा त्रास होता त्याकरता मी मान्य संजय केळकर साहेबांचे आभार मानतो की जो हा रस्ता ओपनिंग होण्याची काय गरज होती तो त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटवून सांगितला. माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानतो आणि त्याचप्रमाणे मी संजय केळकर साहेबांचे डोकाळी, कोलशेत, बाळकोट, हायलँड या विभागातले तसेच लोढा, आमारा, एव्हरेस्ट सोसायटी या सर्व सोसायटीच्या सदस्यांचे त्यांचे जाहीर आभार मानतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी. कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यांवरती विविध थेरपींद्वारे रुग्णांवरती उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुनं अंजनीपुत्र हनुमान मंदिर असून वर्षभर अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरामध्ये मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले. पहाटे अभिषेक, त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव सोहळा तसेच भजन कीर्तन, सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाभंडारा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर येथे राबवण्यात आले. सोबतच सकाळी येथे एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. माजी नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना कोणत्याही व्याधींची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावरती उपचार करण्याचं मार्गदर्शन उपस्थित तज्ज्ञांनी येथे केले. तसेच या ठिकाणी विविध थेरपी देखील देण्यात आला. अशा प्रकारे विविध धार्मिक उपक्रम राबवित त्याचबरोबर आरोग्यविषयक उपक्रम राबवित कोपरीतील अंजनीपुत्र हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्सव सोहळा साजरा झाला. तसेच सायंकाळी या ठिकाणी भव्य पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. थोड़ा ऐसे हो जाओ नरेंद्र भाई. साहेब समोर आपल्या विभागाचे माजी खासदार आणि संजय नाईक साहेब आलेले आहेत. त्या वतीने आम्ही सर्व शर्माजी यांचं इथे माझे खासदार संजय नाईक यांच्याकडनं प्रशस्ती पत्र देऊन त्यांना इथे शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे राजकोट बबलू केसरवाणी सिप्ला कंपनी केसरवाणी समोर अमित पाटील राजभवन पोहोचलेले आहे. सर्वांना हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सकाळपासून हनुमान जयंती निमित्त गोरगरिबांसाठी कोपरी गावातील अनेक वृद्धांसाठी अनेक प्रकारचे शस्त्रक्रियेची मोफत शस्त्रक्रियेसाठी हृदय विकारावरती असेल, एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक असेल, त्याच्यानंतर मग हर्निंग असेल, अशा अनेक गोष्टी मोफत शस्त्रक्रियेचं शिबिर. त्याचप्रमाणे मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप. त्याचप्रमाणे महत्त्वाचं आजच्या वेळेला जे आजार चाललेले आहेत, हाडांचे आजार आहेत, त्या गुडघेदुखी कंबरदुखी याच्यावरती मोफत लेप लावणे अशा शस्त्रक्रियेचं चांगल्या डॉक्टर येऊन त्याने मेडिकल आरोग्य शिबिर राबवलं जातं. त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी आज आपल्या वीर हनुमानची पालखी निघून संध्याकाळी 7:30 वाजता महाप्रसादात कार्यक्रम आहे. तरी मी सर्वांना इथे विनंती करतो, तुम्ही जरूर या जागृत अशा हनुमान मंदिराला भेट देऊन याचा सर्वांना लाभ घ्यायचा. जय श्रीराम, बजरंग बली की जय. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती खंडणी विरोध पथक व विशेष कृती दल ठाणे गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्र साठासह अटक करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया 2024 कायदा व सुव्यवस्थेत बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्रे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 18 एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखा प्रयत्नशील असतानाच सुनील तारमाळे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शंभू महतो नावाचा इसम त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावरती अवैध अग्निशस्त्र काडतूस व गावठी कट्टे घेऊन विक्रीकरिता साकेत रोड ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगाने सहपोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी येथे सापळा रचला. शंभू महतो 35 वर्षाच्या इसमास या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. तसेच याची तपासणी केली असता त्याच्याकडनं अग्निशस्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत. अवैधरित्या अग्निशस्त्रासह पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळून हा इसम आढळला. त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण 4 पिस्टल, 4 गावठी कट्टे, 1 मॅगझीन व 18 जिवंत काडतूससह असा एकूण 3,40,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे. लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा. तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल. आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते. तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.